नमस्कार. एका अतिशय महत्त्वाच्या आणि बहुचर्चित विषयाच्या विश्लेषणात सर्वांचे स्वागत आहे. सरकारी सेवेत आणि तेही प्रशासकीय पातळीवर रुजू होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक भन्नाट बातमी समोर आलीय. राज्याच्या पशुसंवर्धन विभागातली ही ऐतिहासिक घोषणा नेमकी काय आहे आणि ती का महत्त्वाची आहे हेच आपण आजच्या या सविस्तर विश्लेषणात समजून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. आता सर्वात आधी हा आकडा बघा. 3103. होय, 3103. हा काही साधा आकडा नाहीये. अनेकदा सरकारी भरती निघते तेव्हा जागा अगदी मोजक्या शेकड्यांमध्ये असतात, पण पशुसंवर्धन विभागात एकाच वेळी तब्बल 3000पेक्षा जास्त रिक्त पदांची घोषणा होणं ही खरंच एक प्रचंड मोठी संधी आहे. म्हणजे या मेगा भरतीची भव्यता याच एका आकड्यावरून आपल्या सहज लक्षात येते. बरं, या बातमीचा स्रोत काय? तर ही माहिती थेट राज्याच्या पशुधन मंत्री पंकजा मुंडे यांच्या अधिकृत घोषणेतून समोर आली आहे. त्यांनी म्हटलंय की अनेक दिवसांपासून रखडलेल्या नोकर भरतीचा मार्ग आता मोकळा झालाय. हे विधान खूप मोठा दिलासा देणार आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून या भरतीची आतुरतेने वाट पाहिली जात होती आणि आता फायनली या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक पॉझिटिव्ह वातावरण तयार झालंय. आता एक साहजिक प्रश्न उभा राहतो, ही एवढी मोठी बंपर भरती राबवणार कोण? तर ही संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी MPSC मार्फत राबवली जाणार आहे. आणि MPSC म्हटलं की एक गोष्ट निश्चित होते, ती म्हणजे पारदर्शकता. ही पूर्ण प्रक्रिया अत्यंत काटेकोर आणि मेरिटच्या आधारावरच होईल. त्यामुळे जे उमेदवार प्रामाणिकपणे अभ्यास करत आहेत त्यांचा आत्मविश्वास या निर्णयामुळे नक्कीच दुणावणार आहे. आता या जागांचं विभाजन कसं झालंय हे थोडं बारकाईने समजून घेऊया. यातला जो सर्वात मोठा वाटा आहे म्हणजे जवळपास 90% जागा त्या पशुधन विकास अधिकारी म्हणजेच LDO या पदासाठी आहेत. तब्बल 2795 जागा फक्त या एकाच पदासाठी राखीव आहेत आणि उर्वरित 10% म्हणजे 308 जागा सहाय्यक आयुक्त पदासाठी आहेत. यावरून प्रशासनात तळागाळापर्यंत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची राज्याला किती नितांत गरज आहे हे अगदी स्पष्ट होतं. बरं, या भरतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य कोणतं असेल तर तो या पदांचा दर्जा. लक्षात घ्या, पशुधन विकास अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन ही दोन्ही पदे अत्यंत प्रतिष्ठेची गट अ म्हणजेच क्लास 1 किंवा ग्रुप A ची पदे आहेत. राज्याच्या सेवेत अशी वरिष्ठ पातळीवरची गट अ ची पदे इतक्या मोठ्या संख्येने आणि तीही एकाच वेळे उपलब्ध होणं ही प्रशासकीय वर्तुळातली खरोखरच एक दुर्मिळ आणि ऐतिहासिक घटना मानली जातीये. आणि आता सर्वात महत्त्वाचा टप्पा, परीक्षेची तारीख 11 जून 2026. ही तारीख आत्ताच अभ्यासाच्या नियोजनात अगदी ठळकपणे नोंदवून ठेवायला हवी. प्रथमदर्शनी असं वाटू शकतं की अरे 2026 म्हणजे वेळ भरपूर आहे, पण तसं मुळीच नाहीये. MPSCच्या स्पर्धात्मक परीक्षांची काठिण्य पातळी पाहता आत्तापासूनच म्हणजे अगदी आजच पासून या तयारीला लागणं अत्यंत गरजेचं आहे. या फिक्स तारखेमुळे किमान अभ्यासाचं एक अचूक वेळापत्रक आखणं आता सोयीचं होणार आहे. बरं, आता आपण थोडा व्यापक विचार करूया. या भरतीचा प्रशासनावर आणि राज्यावर नेमका काय परिणाम होईल? तर याची एक जबरदस्त साखळी तयार होणार आहे. कसं ते सांगतो. सर्वात आधी 3103 नवीन प्रशिक्षित अधिकारी विभागात प्रत्यक्ष रुजू होतील. याचा थेट परिणाम असा होईल की ग्रामीण भागातल्या पशुपालकांना तातडीने आणि वेळेवर वैद्यकीय सेवा मिळायला सुरुवात होईल. आणि शेवटी शासनाच्या ज्या विविध महत्त्वाकांक्षी योजना आहेत त्या थेट तळागाळापर्यंत अतिशय प्रभावीपणे पोहोचतील. म्हणजे थोडक्यात प्रशासकीय व्यवस्थेला यातून एक नवी गती मिळेल. आणि या साखळीचे दूरगामी फायदे राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. बघा, ग्रामीण भागात पशुधनाची आरोग्य व्यवस्था जर अद्ययावत आणि सक्षम झाली तर दुग्ध व्यवसाय आणि इतर शेतीपूरक व्यवसायांना आपोआपच मोठी चालना मिळते. थोडक्यात सांगायचं तर अगदी सरळ गणित आहे. पशुधनाचं आरोग्य सुधारलं की शेतकऱ्याचं आर्थिक आरोग्य सुधारतं आणि याचा थेट आणि सकारात्मक परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यावर होतो. हे अगदी साखळीसारखं एकमेकांशी जोडलेलं आहे. या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य गाभा एकाच वाक्यात सांगायचा झाल्यास, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पशुसंवर्धन विभागाला या बंपर भरतीमुळे आता नवी ऊर्जा मिळणार आहे. यावरून एक गोष्ट अगदी क्लिअर होते की या जागा केवळ एका सरकारी नोकरीपुरत्या मर्यादित नाहीयेत. राज्याच्या ग्रामीण विकासात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात थेट सकारात्मक बदल घडवून आणण्याची ती एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी आहे. तेव्हा या सर्व सविस्तर माहितीनंतर शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचार करायला लावणारा आहे. 2026 मध्ये या बंपर भरतीमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत नक्की कोणता मोठा आणि ऐतिहासिक बदल पाहायला मिळेल?
प्रशासनात येऊ पाहणाऱ्या आणि समाज परिवर्तनाचा एक सक्रिय भाग बनण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने या प्रश्नावर नक्कीच विचार करायला हवा. या नवीन संधीमुळे राज्याचं पशुसंवर्धन क्षेत्र एका नव्या उंचीवर पोहोचेल यात काहीच शंका नाही. तर आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण इथेच थांबूया. अभ्यासाच्या तयारीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.